एक मिनिट डीजे बंद करा. टॉस जिंकलेत श्री स्वामी समर्थ. बॉलिंग फर्स्ट. चला सामन्याला सुरुवात. पहिलं षटक घेऊन येतात गोलंदाजी मार्क वरती अरविंद दादा चौगुले. तसेच स्ट्रायकिंग एंडला कौशिक मकवाना आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला जेन्सन जेम्स. पहिला चेंडू गुड जॅचला व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा. अतिरिक्त धाव संख्येमध्ये भर. 1 ने पुढे जाते धाव फलक. 1 धाव झाली आहे धाव फलकावरती. व्हाईट बॉलचा इशारा आहे पंचांचा. अतिरिक्त धावा. सुंदर फटका. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण गणेशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. 1 चेंडू 1 धाव झाली आहे धाव फलकावरती. सॉरी 1 चेंडू 1 धाव, माफ करा. हा सुंदर फटका. मिस टाइम झाला. ओ थ्रो चुकीचा झाला. आकाश डुकलेच्या माध्यमातून 2. डीजे थांबा आता. ओव्हर संपल्यानंतर डीजे वाजवा प्लीज, मध्ये नका वाजू. 2 चेंडू 2 धावा झाल्या त्या धाव फलकावरती. 2 चेंडू 2 धावा झाल्या त्या धाव फलकावरती. हा ही सुद्धा एक मोठा सामना आहे. जो संघ मॅच जिंकेल तो पुढच्या फेरीत प्रवेश करेल आणि जो संघ हारेल त्याला माघारी परतावा लागेल, घरी परतावा लागेल. सुंदर फटका. पंचांचा निर्णय काय? विकेट दिली जाते. कौशिकला माघारी. आणि विकेट दिली जाते ती कौशिकला. कॅमेऱ्यामध्ये चेक केलेला आहे की तो पोचला होता. आणि आपले प्रमुख अतिथी माननीय श्री इम्रान इनामदार सत्कार करतील. आपले युवा सेना उपशाखा प्रमुख विभाग अधिकारी युवा सेनेचे सूरज झा सत्कार करतील इम्रानजी इनामदार यांचा. तीन चेंडू 2 धावा झाल्या वरती. आणि नवीन फलंदाज झाले स्ट्रायकिंग एंडला सोहम यादव. एक धाव घोषित आहे पंचांचा इशारा. 4 चेंडू 3 धावा झाल्या धाव फलकावरती. या संघामधून जो संघ जिंकेल तो पहिल्या सामन्यामध्ये जो हारला होता म्हणजे आर एस क्रिएशन सोबत खेळेल. व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा. अतिरिक्त धाव संख्येमध्ये भर. धावा जाऊन पोहोचतायत त्या 4 या आकड्यावरती. 4 चेंडू 4 धावा धाव फलकावरती सजवलेल्या दिसत आहेत. डॉट बॉलचा इशारा पंचांचा. 5 चेंडू 4 धावा झाल्या आहेत.
स्टंप होतोय खेळाडू सोहम यादव. आणखीन एक झटका बसतोय बाल उद्यान पॅन्थर्स या संघाला. बॉल काउंट, रन काउंट. पाच धावा झाल्या धावफलकावरती आणि नवीन गोलंदाज झालेत गोलंदाजी मार्क वरती. अश्विन अश्विन आलेत. एलिमिनेटर्सचा हा सामना. फर्स्ट एलिमिनेटर. व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा. अतिरिक्त धाव. धावसंख्येमध्ये भर. 6 धावा झाल्या धावफलकावरती. पहिलाच व्हाईटचा इशारा पंचांचा. सुंदर फटका. पंचांचा इशारा. 2 धावा घोषित आहेत. एक चेंडू. 8 धावा झाल्यात. धावफलक पुढे सरकतोय. 8 धावा झाल्या धावफलकावरती. आणखीन एकच सुंदर फटका. एक धाव घोषित. चेतन शिंदे थोडा अजून अतुल यार तू हसतोय का तू त्याच्यावरती. हे चेतन पाय आतमध्ये घे. चेतन प्लीज. चला एक 2 चेंडू 9 धावा झाल्या धावफलकावरती. ए बारक्या ते पाय वर घे. पाय वर घे. त्याच्या कान फोडा. आणखीन एक सुंदर फटका. एक धाव घोषित. पंचांचा इशारा येतोय. 3 चेंडू 10 धावा. डिलेशियस मागून मारण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉलचा इशारा आहे. 4 चेंडू 10 धावा झाल्यात. 4 चेंडू 10 धावा झाल्यात धावफलकावरती. 4 चेंडू 10 धावा झाल्यात धावफलकावरती. हा सुंदर फटका. लेग साईडच्या दिशेला चांगला ग्लान्स केला. एक धाव घोषित. 5 चेंडू 11 धावा. शेवटचा चेंडू घेऊन येतात गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज अश्विन. ओ बॅटची कडा घेतली आणि एक धाव घोषित. 2 षटक समाप्त. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 12 या आकड्यावरती. 12 धावा झाल्यात. नवीन गोलंदाज झालेत. आयकॉन खेळाडू श्री स्वामी समर्थचे आयकॉन वेदांत राणे उर्फ वेदू. पहिला झटका बसतोय. आणखीन एक झटका बाल उद्यान पॅन्थर्सला. सलीम
वेदांत आयकॉन खेळाडू हॅट ऑन अ हॅट्रिक. डिफेन्स केला, बॉल हातात नाही आला पण खेळाडू मात्र पुढे पळत गेला आणि 3 चेंडू समाप्त. धावसंख्या जाऊन पोहोचते 13 या आकड्यावरती. 3 चेंडू 13 धावा झाल्यात. व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा. अतिरिक्त धाव. हॅलो, धावसंख्येमध्ये भर पाहायला मिळते. 14 धावा झाल्या धाव बलकावरती. सुंदर फटका येतोय आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. वा 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 वा, सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या आहेत अश्विनसाठी. काय क्षेत्ररक्षण केलंय. 3 धावा वाचवल्यात आपल्या संघासाठी. जेवढ्या वरती बॉल मारला तेवढ्याच वरती उडी मारून आपल्या संघासाठी वाचवल्यात 3 धावा. आणि तेवढाच चांगला प्रयत्न होता जेन्सनचा आपल्या संघाला चौकार मारून, परंतु असफल राहिला. एक्स्ट्रा पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा. 4 चेंडू 16 धावा झाल्या धाव फलकावरती. शेवटचे 2 चेंडू आहेत या पारीतले. शेवटचे 2 चेंडू. पाहूयात आता काय घडतंय. कोण बाहेर जाईल आणि कोण पुढच्या फेरीत प्रवेश करेल. टार्गेट चेस देत आहेत. सुंदर फटका. नाही पळाले. सुंदर गोलंदाजी. 16 धावा झाल्यात धाव फलकावरती. रोखून ठेवलंय जेन्सनला. अप्पीलाच रोखून ठेवलंय फलंदाजी मार्गवरती वेदांतने. शेवटचा चेंडू. सुंदर फटका आलाय. आणखीन एक धाव घोषित. एक धाव पळून घेण्यात यशस्वी. धाव संख्या जाऊन पोहोचते 17 वरती. 18 धावांचं लक्ष आहे स्वामी समर्थ या संघाला. थोडस सिस्टम. पाणी आलं ग्राउंड मध्ये. पाणी आलं ते कमिटीने थोडस लक्ष द्यायचंय. साफ करून घ्यायचंय. राहुल बघा ते काय ते साफ करून घ्या. तिथे कपडा बिपडा टाका. कपडा वगैरे टाका तिथे. हा, या पोराला पारितोषिक द्या. याने प्लास्टिक टाकलंय त्याच्यावर. कुरकुरेचं पॅकेट टाकलंय. या पोराला. कोण होता. अरविंद दादा. पप्पांनी सांगितलं गोनपाट टाकते. कुरकुऱ्याचं पॅकेट टाकलं.
चला गोलंदाजी मार्क वरती आलेत गोलंदाज प्रजेश पाटील. व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा. अतिरिक्त धाव संख्येमध्ये भर. ओ गुड बॉल. ऑफ साइड ला मारण्याचा प्रयत्न होता. ऑफ टर्न टाकला होता राजेशने. एक चेंडू एक धाव झाली धाव फलकावरती. सुंदर फटका आहे. 2 धावा घोषित आहे. पंचांचा इशारा. जेन्सन 2 धावा आहे. जेन्सन इथून 2 धावा घोषित आहेत. पंचांचा इशारा आहे. 2 धावा आहेत. 2 चेंडू 3 धावा झाल्या धाव फलकावरती. आणखीन एक सुंदर फटका. 2 चेंडू पुन्हा एकदा 2 धावा. 3 चेंडू 5 धावा झाल्या धाव फलकावरती. वेदांत स्ट्राइक करतोय. समोरच्या गोलंदाजाला सेट नाही होऊन देते. प्रत्येक चेंडू उत्कृष्ट प्रकारे हाताळतोय वेदांत. समोरच्या गोलंदाजाला म्हणजे जो समोरचा गोलंदाज प्राजेश पाटील राहणार भटवाडी. आणखीन एक सुंदर फटका परंतु असफल राहिला. 4 चेंडू 5 धावा झाल्या आहेत धाव फलकावरती. आताचा चेंडू मात्र उत्कृष्ट होता. त्या श्वानाला जरा बाहेर काढायचंय. सुंदर फटका. 2 धावा घोषित. पंचांचा इशारा. अडवला होता परंतु तो हाताला लागून डायव्हर्ट झाला आणि 2 धावा घोषित. 5 चेंडू 7 धावा धाव फलकावरती. शेवटचा चेंडू घेऊन येतात गोलंदाजी मार्ग वरती गोलंदाज राजेश पाटील. अगोदर उडी मारली. थोडस मिस टाइम झालं आणि एक षटक समाप्त. धाव संख्या जाऊन बसते ती 8 धावा आणि आता 12 चेंडूंमध्ये 10 धावांची गरज. बारा चेंडू 10 धावेची गरज. गोलंदाजी मार्क वरती आलेत सलीम आणि फलंदाजी मार्क वरती आहेत अश्विन. या टुर्नामेंट मध्ये सर्वात जास्त रन बनवणारा खेळाडू अश्विन. ओ गुड जज केला. व्हाईट बॉल सोडला. अतिरिक्त धावांचा खेळ आणि धाव संख्या जाऊन पोहोचते ती 9 या आकड्यावरती. पुन्हा एकदा पायावर मारण्याचा प्रयत्न होता. व्हाईट बॉलचा इशारा येतोय पंचांचा. 10 धावा झाल्यात. आता 12 चेंडूंमध्ये 8 धावांची गरज. सेमी फायनल 2 खेळण्यासाठी श्री स्वामी समर्थला 12 चेंडूंमध्ये 8 धावांची गरज. पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा. पुन्हा व्हाईट बॉलचा इशारा येतोय पंचांचा. आता 7 धावांची गरज सेमी फायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी. एक मिनिट बॉलर चेंज करू द्या. 1 मिनिट. चला स्टार्ट. सचिन भोसले आलेत उर्फ चिक्की. सुंदर चेंडू. उत्कृष्ट गोलंदाजी सचिन भोसले उर्फ चिक्की. 3 लीग मिस केल्या होत्या सचिन भोसलेने. 3 लीग नंतर पुनर्पण येतोय. पुनरागमन होतोय सचिनचं या लीग मध्ये. सुंदर चेंडू. डॉट बॉलचा इशारा पंचांचा. पुन्हा एकदा 2 चेंडू 11 धावा झाल्या आहेत आणि आता 10 चेंडूंमध्ये 7 धावांची गरज आहे.
सुंदर फटका येतोय आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. चिक्कीला ढकलून दिलं. अश्विन हे चालणार नाही आता सांगतोय. तू जिमचा ट्रेनर असशील पण ती इथे जिमची ताकद दाखवू नको प्लीज. 3 चेंडू 12 धावा झाल्यात. आणखीन एक सुंदर फटका आलाय वेदांच्या बॅट मधून. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आकाश सोनार यांच्या माध्यमातून. 4 चेंडू 13 धावा झाल्यात धाव फलकावरती आणि आता 8 चेंडू 5 धावांची गरज आहे. आणि हा ब्रँडेड फटका सीमा रेषा केलाय श्री स्वामी समर्थ. आणि मॅन